नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लिखित नामजप संपूर्ण माहिती तसेच स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 21 दिवसामध्ये तुमची जर एखादी इच्छा असेल संकल्पयुक्त किंवा फक्त मनशांतीसाठी संकल्प न करता लिखित नामजप तुम्ही कसा करू शकता, त्याचबरोबर ही वही भरल्यानंतर या वहीचं काय करावं याचे 5 ते 6 ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, मासिक पाळी सूतक विटाळ आला तर अशा वेळेला काय करायचं, या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मिळून जातील आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। आता सर्वप्रथम जाणून घेऊ लिखित नामजप काय असतो। आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये, वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते तर त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे याला म्हणतात लिखित नामजप। उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान विष्णू, श्री शंकर भगवान, दुर्गा माता, श्री रामप्रभू किंवा भगवान श्रीकृष्ण, साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य दैवत असेल तर त्यांच्या नावाचा लिखित नामजप हा करू शकता। लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर, भक्तावर 1000 पटीने वाढतो। लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद हे प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे। आता पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम हे काय आहेत। तर बघा, आपण स्वामींचा जप किती वेळा करतो यापेक्षा किती एकाग्र चित्ताने आणि मनापासून करतो यावरच त्या नाम जपाचे फायदे हे आपल्याला अनुभवायला मिळत असतात। अस्थिर मनाने जर आपण स्वामी नामांचा जप हा 1000 वेळा केला आणि स्थिर व प्रसन्न मनाने एकाग्र चित्ताने फक्त 108 वेळा जरी जप केला तर या 108 वेळा केलेल्या जपाचे फळ आपल्याला 1000 वेळा जप केलेल्या फळा इतकेच मिळते। पण जर तुम्ही अस्थिर मनाने भले 1000 वेळा जरी जप केला तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही। या उलट तुम्ही दररोज 108 वेळा किंवा फक्त अगदी एक पान एकाग्र चित्ताने व प्रसन्न मनाने लिहिलं तर त्याचा फायदा हा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये होईल। आता बघूया लिखित नामजप कसा करावा, कोणी करावा। तर स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात। लिखित नामजप तुम्ही सकाळी सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे। या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरासमोरच बसून ही सेवा करावी। शक्यतो नामजपासाठी आसन घेऊन बसावे। मांसाहार करून लिखित नामजप करू नये। मासिक धर्म, सूतक, विटाळ यामध्ये देखील नामजप करू नये। बघा, तुमची एखादी मनोकामना पूर्ण व्हावी, अडलेली कामे मार्गी लागावी यासाठी लिखित नामजप तुम्ही संकल्पयुक्त सेवा देखील करू शकता। संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचं आहे। जसे की 11,000, 21,000, 51,000 याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हे देखील बोलायचं आहे। रोजच्या जपाची संख्या ही ठरवावी, तो रोजच्या रोज पूर्ण करावा। तसेच प्रवासात पुस्तिका घेऊन जाऊ शकतो का, तर बघा, प्रवासात त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही। तुम्ही मनात नामस्मरण करू शकता, मात्र पुस्तिका प्रवासात नेऊ नये। लिखित नामजपासाठी शक्यतो लाल बॉलपेनचाच वापर करायचा आहे। लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे, शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते। शाईवाला पेन वापरू नका। घाईघाईमध्ये नामजप करू नये। स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा। एखादे नाव चुकले तर ते तसेच ठेवावे आणि परत दुसरे नाव स्वच्छ लिहावे। बघा, अक्कलकोटला जाणार असाल तर तुम्ही स्वतः तिथून लिखित नामजप ही वही आणू शकता किंवा कोणी नातेवाईकांना देखील तुम्ही सांगू शकता। पण यापैकी तुम्हाला काहीच करणे शक्य नसेल तर एखाद्या स्वच्छ कोऱ्या नवीन वहीमध्ये तुम्ही हा नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता। तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या स्वच्छ वहीमध्ये रजिस्टरमध्ये कॉलम काढून लिखाण करू शकता, शिवाय ते दिसायलाही नीटनेटके दिसते। देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे कॉलम हे बनवावे। आता नामजप लिहिण्याआधी मन शांत करावे, घाई करू नये, मनावर दडपण आणू नये। काहींना नोकरी असते, व्यवसाय असतो, घरामध्ये लहान मुले असतात, घरातले कामे असतात, त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे तेव्हा ती वेळ ठरवावी आणि त्यानुसार नामजप करावा। सर्वप्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी। रोजच्या रोज 1 पान 2 पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा। काही महिन्यानंतर जर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता आणि या पुस्तिकेमध्ये प्रत्येक पानावर 108 नामजप लिहिण्याची व्यवस्था देखील केलेली आहे। जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर ते मोजून 108 वेळा नामजप लिहावा। जर तुमच्याकडे अधिकच वेळ असेल तर तुम्ही 108 वेळेपेक्षा सुद्धा जास्त नामजप हे लिहू शकता।
पण रोजच्या एक विशिष्ट संख्या ही आपली ठरलेली असावी. आणि जर तुम्हाला 108 वेळा लिहिणे शक्य नसेल तर मग तुम्हाला ही सेवा करायची आहे, तर तुम्ही 11, 21, 51 पासून देखील सुरुवात करू शकता. तुम्ही जितका नामजप रोजचा ठरलेला आहे तो नक्की लिहावा. अर्धवट पान लिहू नये. जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे. नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतं. रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी देखील ठेवू शकता. तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाने खराब होणार नाही, त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची. लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आणि आहार देखील सात्विक ठेवावा. जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्या आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा. प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही एक ठराविक सेवेमध्ये सेवा करणार असाल आणि ही सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नका. महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर देखील सेवा पूर्ण करावी. नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख मात्र लिहून ठेवा. आता बघूया की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत. जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपले सर्व मनशक्ती त्या देवतेच्या नावावरती एकजूट होते. नियमितपणे नाम लिहिल्यामुळे आपला श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवरती अधिक मजबूत होतो. लिखित नामजपामुळे मनाची शांती साधता येते. मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात आणि अशा प्रकारे लिखित नामजप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता देखील वाढते. लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो. त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन हे अधिक स्थिर होते. लिखित नाम जपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी देखील प्रेरित करते. नकारात्मक विचारांपासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर देखील पडते. जर आपण लिखित नाम जप हा 1 वर्षापेक्षा जास्त दररोज नित्य नेमाने एक विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो. इतकी आपल्या मनाची ताकद वाढते आणि अशा प्रकारे सतत लिखित नामजप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी देखील लागते. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण लिखित नामजप करतो ना तर तेव्हा आपलं मन आपलं नकारात्मक विचारांपासून दूर होतं. तसेच आपलं मन प्रसन्न राहायला देखील लागतं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या नातेवाईकांमध्ये असेल किंवा मित्रमंडळीमध्ये असेल किंवा आपले शेजारी पाजारी असतील, त्यांचा एखादा शब्द आपल्याला असा लागतो ना की दिवसभर आपल्या मनामध्ये तीच गोष्ट घुटमळत राहते आणि मग त्या दिवशी आपल्याला दिवसभर काम करावं असं देखील वाटत नाही. समोर आपल्याला ताट जरी जेवायला घेतलं तरी देखील भूक नाहीये, तो घासच आपल्या नरड्याच्या खाली उतरत नाही. बघा, असं होतं ना तर त्या दिवशी आपल्याला किती जरी फोन आले तर आपल्याला कोणासोबत फोनवर बोलावंसं देखील वाटत नाही. घरामध्ये पण शांत शांत राहतो आपण आणि घरात जर एखादी व्यक्ती परत परत एखादी गोष्ट बोलायला लागली तर लगेच आपण चिडतो. थोडंसं शांत राहून द्या ना असं झोपून वगैरे राहतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत ना की छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या मनावरती परिणाम होतो आणि आपण दुःखी राहतो. तर या गोष्टी हळूहळू कमी होऊ लागतात. या गोष्टीचा आपल्याला काहीच फरक पडत नाही आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहतो, मजेशीर राहतो. त्याचबरोबर जेव्हा आपण लिखित नामजप करतो ना तर असं म्हटलं जातं, जसं जसं महिन्यामागून महिने जातील, वर्षामागून वर्ष जातील ना तर तसे आपल्या हातावरच्या ज्या रेषा असतात तर त्या सुद्धा बदलतात असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं. आणि त्यामुळे जर तुम्ही लिखित नामजप करण्याचा विचार करत असाल तर आवर्जून आजपासून सुरुवात करा. आता बरेच जण असेही म्हणतील की लिखित नामजपाची सुरुवात कधीपासून करावी. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. ज्या दिवशी आपलं मन पवित्र आहे, अगदी अंतःकरणापासून वाटत आहे की आजपासून मला या सेवेला सुरुवात करायची, या क्षणापासून सेवेला सुरुवात करायची, तर काहीही मनामध्ये विचार न आणता त्या वेळेपासून तुम्ही सुरुवात करू शकता. कारण बघा, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा विषय नाहीये आणि त्याच्यामुळे घाबरायचं असं नाहीये. आपण देवाचं नाव लिहित आहोत, चांगले सत्कर्म करत आहोत आणि मग यासाठी वार किंवा कोणता वेळ, कोणती तारीख या गोष्टी महत्त्वाच्या नाहीयेत. तुम्हाला किती अंतःकरणापासून ही सेवा करावीशी वाटते हे ते महत्त्वाचं आहे. तर बघा, नामजप लिहित असताना देखील साधे सोपे पण महत्त्वाचे काही नियम पाळणं सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं किंवा गरजेचं आहे.
आता त्यातील सगळ्यात पहिला नियम म्हणजे की नामजप लिहिताना त्या देवतेचं नाव वरच्या रेषेला चिकटून आपल्याला लिहायचं आहे आणि त्या नावावरती रेष सुद्धा ओढायची आहे. बऱ्याच जणांना सवय असते बघा की रेषेच्या खालून ते लिहितात, तर असं करायचं नाही. वरच्या रेषेला चिकटून नाव आपल्याला लिहायचं आहे आणि त्यानंतर लाल रंगाच्या पेनचाच वापर करायचा आहे. तो पेन बॉलपेन असावा, शाईपेनच्या पेनने आपल्याला नामजप हा लिहायचा नाहीये. तसेच तुम्ही रोज एक पेज नामजप लिहा किंवा काउंटिंगमध्ये नामजप लिहा. जेवढ्या वेळा तुम्ही नामजप लिहित आहात तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणत म्हणत नामजप हा लिहायचा आहे. म्हणजे एकीकडे आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं आणि एकीकडे आपलं लिहिणं सुद्धा आपल्याला सुरू ठेवायचं आहे. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये कोणते इतर विचार जे आहेत तर ते येणार नाहीत आणि आपलं मन देखील एकाग्र राहील. त्यानंतर नामजप लिहिताना तुम्ही दिवसभर घरी जरी असाल तरी सुद्धा अगोदर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि मग नामजप हा लिहायला सुरुवात करायची आहे. अंघोळ न करता नामजप हा कधीही लिहायचा नाहीये. तसेच अंथरुणावर पांघरुणावर न बसता, गादीवरती न बसता एखादं आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यावरती बसून आपल्याला नामजप हा लिहायचा आहे. तुम्हाला जर खाली बसता येत नसेल तर टेबल खुर्चीवरती बसून सुद्धा आपण नामजप हा लिहू शकतो. जे लोक मांसाहार करतात म्हणजे नॉनव्हेज खातात त्यांचे पण खूप सारे प्रश्न असतात. जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं असेल तर त्यानंतर नामजप हा लिहायचा नाहीये. तुम्हाला जर बसायचं जरी असेल किंवा खायचं जरी असेल तर त्या दिवशी काय करायचं, सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर अगोदर आपला नामजप लिहून घ्यायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला दिवसभरामध्ये काय करायचं असेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर हवे असेल आणि तुमची जर एखादी इच्छा असेल बघा, तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा लिखित नामजप हा लिहू शकता. जसं की एखाद्या गुरुवारी तुम्ही सुरुवात करणार असाल तर त्या दिवशी सर्वात अगोदर संकल्प करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपलं पूर्ण नाव घ्यायचं, आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही अंकामध्ये नामजप करणार असाल तर मी 21 दिवसामध्ये किंवा 40 दिवसामध्ये 1.25 लाख लिखित नामजप लिहेल किंवा तुम्हाला जर वहीमध्ये करायचं असेल तर मी 21 दिवसामध्ये नामजपाची एक वही पूर्ण करेल, 5 वह्या पूर्ण करेल, 40 दिवसामध्ये करेल किंवा 51 दिवसामध्ये करेल. तर याचा उल्लेख तुम्हाला आवर्जून संकल्प घेताना करायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात ही करायची आहे. असं म्हटलं जातं, जर एखाद्या इच्छेसाठी तुम्ही संकल्पयुक्त लिखित नामजप सेवा करत असाल तर तेवढ्या दिवसामध्ये आपली ती इच्छा पूर्ण होतेच होते. असं बऱ्याच जणांचा अनुभव देखील आहे. आणि तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करायची नसेल तर अगदी फक्त मनशांतीसाठी दररोज तुम्ही एक पेज असेल किंवा 108 वेळा असेल, कधी वाटलं की नाही मला आज 5 पेज लिहायचं आहे किंवा 1000 वेळा लिहायचं आहे तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही लिहू शकता. पण शक्यतो काय करायचं की हा नामजप लिहिताना आसन एकच ठेवायचं आहे आणि जागासुद्धा आणि वेळसुद्धा जर आपण एकच ठेवण्याचा प्रयत्न केला तर याचे खूप चांगले अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळतात. कारण त्याच वेळेला त्या जागेवरती जर आपण दररोज सेवा केली तर तिथली जी एनर्जी असते ना रोज, तर त्याच वेळेला आपली वाट बघत असते आणि अशा वेळेला आपल्याला ती सिद्धी जी असते ती लवकर प्राप्त होते. बघा, आपण गावाला वगैरे कुठे गेलो तर ही वही आपल्यासोबत ठेवायची आणि आपण जिथे कुठे आहोत तिथे जरी आपण हा नामजप लिहिला तरी सुद्धा चालतो. ही वही पूर्ण भरल्यानंतर या वहीचं काय करायचं, तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. तर लिखित वहीची पूजा प्रथम करून घ्यावी. श्री स्वामी समर्थ महाराज देवता भवे नमहा असं म्हणून पूजा करा. पूजा करताना गंध, हळदी कुंकू, अक्षदा व्हाव्यात. नैवेद्य म्हणून तुम्ही साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता. आणि मग या पुस्तिकेचं नंतर काय करावे, तर सगळ्यात पहिला मार्ग म्हणजे तुमची समजा एक वही भरली आणि तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये अक्कलकोटला जायचं आहे तर तिथे गेल्यानंतर वटवृक्ष मंदिरामध्ये तुम्ही ही वही जमा करू शकता किंवा अन्नछत्रालयामध्ये जमा करू शकता किंवा समाधी मठामध्ये सुद्धा तुम्ही तिथे देऊ शकता किंवा 2-4 वह्या किंवा 5-7 वह्या आपल्या जमा झाल्या तर अक्कलकोटला जाण्याचा विचार करायचा आणि तेथे आपण मग या वह्या जमा करू शकतो. अक्कलकोटमध्ये जी विभूती मिळते ना, तर त्या विभूतीच्या वाटपासाठी ही लिखित नामजपाच्या वह्यांच्या पानांचा उपयोग हा करण्यात येतो. पण अक्कलकोटला जाण्याचा सध्या तरी तुमचा काही विचार नाहीये, योग ही नाहीये तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या शहरामध्ये, तुमच्या एरियामध्ये, कॉलनीमध्ये जर एखाद्या कोणत्याही मंदिराचं काम सुरू असेल तर त्या मंदिराच्या पायाभरणीमध्ये या वह्या तुम्ही ठेवण्यासाठी देऊ शकता किंवा तुमचं स्वतःचं शेत असेल तर त्यामध्ये मध्यभागी तुम्ही खोल खड्डा खंदायचा आणि त्यामध्ये या वह्या ठेवून दाबून देऊ शकता.
त्यामुळे त्या जागेतील सर्व दोष देखील नष्ट होऊन स्वामींच्या कृपेने सगळं आपल्या मनाप्रमाणे होऊ शकतं. बघा, तुमच्या शहरामध्ये, गावात जर एखादी वाहती नदी असेल किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री तुम्ही गेलात, तर तिथल्या नदीमध्ये तुम्ही त्या वह्या प्रवाहित करू शकता किंवा तुम्ही समुद्रामध्ये सुद्धा या वह्या ज्या आहेत त्या प्रवाहित करू शकता. यंदा 2026 मध्ये 20 फेब्रुवारीला शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त जर तुमची एखादी इच्छा असेल तर संकल्पयुक्त सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा तुमची कोणतीही इच्छा नसेल तरी सुद्धा एक स्वामी सेवा म्हणून किंवा मनशांतीसाठी 21 दिवस तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. या 21 दिवसाच्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची असेल तर 28 फेब्रुवारीला तुम्हाला संकल्प करायचा असेल, संकल्पयुक्त सेवा करायची असेल किंवा नाही तर फक्त 21 दिवसाची सेवा करायची असेल तरी सुद्धा 28 फेब्रुवारीला आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे 20 मार्चला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी आपल्या या सेवेचा 21वा दिवस असेल. तर बघा, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लिखित नामजप काय असतो, त्याचे फायदे काय आहेत आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल याविषयीची माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ इतर लोकांसोबत देखील शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिखित नामजपांच्या सेवेबद्दलची माहिती पोहोचवता येईल. आणि आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.